इगतपुरी तालुक्याचे वाडेवाडी गावचे भूमिपुत्र विनोद नाटे हे आपल्याला कामगारांना पाठिंबा देतील. जोरदार याच्यामध्ये पाठिंबा द्यायला अधिकाऱ्यांना जागृत करायचं असलेले. आज या ठिकाणी इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर साहेब आज आमच्या इगतपुरी तालुक्यातील रोथे एरडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कामगार आहेत. त्या कामगारांसाठी इथं आज ते अमरण उपोषण करताय. ही वेळ इथं काय येते, मी नेहमी सांगतो की आम्ही युनियन वगैरे बरं का डॉक्टर साहेब, मी नेहमी युनियनच्या वगैरे आम्ही म्हणजे थोडंसं विरोधामध्ये, परंतु जी युनियन लावायची या लोकांना का गरज पडते, डॉक्टर साहेबांकडे जाण्याची का गरज पडते? अरे मी सांगतो कंपनी मालकाने मुलाचं प्रेम कामगारांना द्या आणि मुलांनी त्यांना त्यांच्यामध्ये बाप पाहिला पाहिजे, माय बापाचं प्रेम त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. आमदार साहेब, ही रोटे एरडे कंपनी हिच्यामध्ये मेन प्रमुख जे बारमाही काम आहे, जे उत्पादनाचं काम आहे, तर ते काम जर कायमस्वरूपी असेल तर माझे मुलं सुद्धा कायमस्वरूपी झाले पाहिजे. आणि या एका क्षुल्लक अशा मागणीसाठी जर आमच्या इगतपुरी तालुक्याचे आमदार साहेब स्वतः कंपनीमध्ये जाऊन जर माझ्या भूमिपुत्रांची बाजू मांडत असतील आणि जर ती मुजोर प्रशासन, मुजावर ते कंपनी प्रशासन जर त्यांच्याकडे जर लक्ष देत नसेल, त्या मागण्या मान्य करत नसेल, तर मी या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, जिल्हाधिकारी साहेब, जर तुम्ही स्वतः आणि तुमच्या प्रत्येक विभागाने जर जिल्ह्यातल्या प्रामाणिक काम केलं असतं तर आज या माझ्या 160 मुलांना इतर रस्त्यावर बसावं लागलं नसतं. म्हणजे आपण कुठेतरी कुचकामी ठरतोय. आणि आमदार साहेब, आपल्या या गोंदिया औद्योगिक वसाहतीमध्ये या उद्योजकांनी सुरुवातीला जमिनी घेताना सांगितलं, तुमच्या जमिनी आम्हाला द्या आणि इथे आम्ही कारखाने उभारू आणि कारखाने उभारल्यानंतर तुमच्या मुलांना इथे रोजगार देऊ. पण प्रत्यक्षात काय केलं? रोजगार स्थानिक काही चले तपाटे भामटे काही पुढारी हाताशी धरले, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ केले आणि मग परराज्यातून त्याला मजूर आणला. म्हणजे रोजगार सुद्धा आम्हाला दिला नाही. जमिनी स्वस्तात घेतल्या, काडीमोल किमतीमध्ये आमच्या जमिनी घेतल्या, आम्हाला आम्हीच दिलं तुमच्या मुलांना रोजगार देऊ आणि आज कारखाने उभे झाले. मग रोजगार कुठे? तो आमच्या मुलांना रोजगार दिला जात नाही. मग ह्या सगळ्या निषेधार्थ आम्ही आज इथं आमच्या तालुक्याचे आमदार उपोषण करताय. मी त्यांच्या उपोषणाला भूमिपुत्र फाउंडेशन, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वारकरी यांच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. जय जवान, जय जवान.